चालू केलं व्हिडिओ आज काय कर माना पण आणि काय आणि बायाला काम पण नाही, काम आलंय कमी, त्यामुळं गप बसले डोकं ते विसरून आपल्या पिल्ल्याला टाकलं खायला थोडंफार. कर माना काय त्रिशा पण झोपली. रोहन आर्यन पण शाळानं आले, ती आर्यन कुठं गेले की, पण रोहन होतं ती पण कुठं गेले. आणि काल आपल्या मोबाईलला चार्जिंगच होत नव्हती. कसं काय की अचानकच बंद पडला ते स्विच ऑफ पडला, ते उघडलंच नाही. उघडा ना किती तरी रिटन करून नंतर सकाळी त्यांनी लावल्यावर मग चार्जिंग झाली मोबाईल. तसं झालं म्हणून कालचा व्हिडिओ तसंच राहिला टाकायचं. पाय लईच उलयली ती पाय पण माझी. थंडी पण आली कमी आता. बरं वाटायले तर काम बंद झालं आणि काम चालू होतं तेव्हा आम्हाला बरं वाटत नव्हतं. एक पिढा आहे का उसाला जाणार होती, पण तिथनं लई लांब चालले ते ऊस तोडायला, काय जवळ पण नाही. त्यामुळं मी उसाला जाणार आणि तिथनं यायचं त्यांना 8 साडेआठ वाजतात, कधी कधी तर 9 साडेनऊ पण वाजायचे. आणि तिथनं इथं येऊपर्यंत खूपच उशीर होतं आहे. मग कसं स्वयंपाक ते करायचं. आर्यन रोहन तर उपाशी झोपतील तसं. त्यामुळं नाही चालले मी उसाला. आणि जवळ आलं इथं उस्मानाबाद जवळ आले ऊसतोडी, मग जाणार आहे ऊसतोडा. आता कांदा कापायपर्यंत काम नाही, घरीच बसून. आणि त्यांना कसं आहे, मोबाईलच खाली पडला होता, बाजूवर बसलेले, मग मी पुढे सरकताना खालीच पडला होता, त्यामुळे व्हिडिओ टॉप झाला. आणि त्यांना कसं आहे लवकर उठायची, पण उठते मी लवकर 5:30ला 5ला. नंतर उठल्यावर 6ला तर लाईट जाते. आंघोळ ती करायचं, झाडून झुडून काढायचं, भांडे घासायचं, नंतर दूध काढायचं, नंतर आंघोळ करायला ती 7च वाजतात. त्यांचं म्हणणं कसं रोहन कुठं गेलं माहीत नाही, तेवढं पुढे गेला असं कीर्तीजवळ. रोहनला विचारले ते लेकरं आली, पोरगा आलंय ते विचारायला. रोहनच्या वर्गात आहे वाटतंय ती पण पोरगा, ती विचारायला. कसं आल्या इथं थांबतच नाहीत लेकरं, त्यांना पण खेळायला तर नाही ती लेकरं, त्यामुळं निघून जाते पुढे ते खूप लेकरं खेळते, त्यामुळं जाते निघून. आता व्हिडिओ टाकायला पण येईल का नाही येईल लेकरं, त्यांचा काय भरोसा नाही. त्यांना गोड बोलून मग टाकायला जाते व्हिडिओ. आणि कामाला गेल्यावर कसं नेटवर्क असतोय खूप, त्यामुळं काय वाटत नाही. घरी असल्यावरच प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा. आता करायचं स्वयंपाक उशीर, नंतर उशीर होते. आज बाजारला पण गेले नाही, मंगळवार आहे आणि बाजारला गेली नाही. त्यांनी म्हणले येतानाच बाजार करून आणतोय पूजा मी, आणि पैसा पण नाही माझ्याजवळ, असल कुणी दिल्यावर करून आणतो बाजार, नाही दिल्यावर राहू दे. तसं म्हणल्यावर त्यांना काय म्हणायचं, पुन्हा कायच बोलले नाही मी त्यांना. कसं आणायचं असेल तर आणा, नसेल आणायचं तर राहू द्या. पण मला आल्या माझ्या संग भांडणं करायचं नाही उगाच, काय तर ती एक डोक्याला टेन्शन.
तू घरी बसून आहे, तुला तेवढं पण होत नाही का? तेवढं पण होत नाही का? तेवढं पण म्हणजे काय काम करायचं आहे काय माहित त्यांना. तेवढं तेवढं लई वैताग आलंय मला तर. श्रावणी श्रावणी आली इकडं आणि त्रिशा झोपलेले आहे, त्याला बघून माघारी घेऊन पडली वाटतंय खाली. श्रावणी सोबत खेळते त्रिशा मस्त पैकी. बघा मांजरीचा आवाज काय कमी पडलाय काय माहित आता त्याला. शॅप काय एका ठिकाणी बसून नुसता घरात झोपून झोपून आलाय कंटाळा खूपच. मीच घरी नाही, समध्याच बाया घरी आहेत सगळ्या, जेवढ्या गावात आहेत तेवढ्या. काम नसल्यावर मग काय करायचं, आणि काम असल्यावर पैसा पाणी येतं हातात, लेकरं ती खायला ती मागते ती, आणि काम नसल्यावर कुठनं पैसा तरी येणार. काय लय अवघड झालंय. तिकडं फॅन चालू आहे, त्रिशा झोपली त्यामुळं इकडं येऊन व्हिडिओ काढाय, आणि त्यांचा आवाज येतो कुरकुर कुरकुर कुर मध्ये फॅनचा. मांजरी शॅप श्रावणी पकडू नको त्याला, सोड. पळायले मांजरीला धरायला. आणि इथला एक टाटर एक बिघडलाय, त्या टाटरीला कधी मरण येतोय आणि काय की अचानकच ती बंद पडतोय आणि अचानकच चालू होतंय. त्याचा आकडा काढून जामजोड जाड केली पण तरी पण काय ती चलाना. लागला मला शॉर्ट ती चालू करताना, आणि पीटी बसवताना पण ती शॉर्ट लागले त्यामुळं त्याचं विचार सोडून दिले. आणि तिकडल्या बोरनं पाणी भरले, एवढी फजी ती माझी. तेव्हा व्हिडिओ चालू करणार होती पण कोणी मोबाईल पकडायला नव्हतं माझ्याजवळ. एवढी फजी ती माझी सांगायचं नाही. ती एक ताटर आणावं लागल, दुसराच कुटाणा वाढलाय घरात. आणि ती आहे की आमची एक पोरगी आलेली ती आलची, त्यांनी जाळून टाकली त्याला रात्री. लांबनं चालू करायला येत नाही, काय करायला येत नाही, उगच कुठं पण हात घालणं आणि काय करणं. ते पोराने मारलं वाटतं काठीनं त्याच्यावर. हो नाही ते पेडाकू हाय, डोक्याला एक टेन्शन. काम एक लागणार आणि पैसा पाणी एक हातात नाही, आणि उगच दुसरं एक कुटाणा वाढून ठेवते. 4 दिवस तिकडून भरावं लागला. आता घरी बसून आहे तोपर्यंत, कामाला चालल्यावर मग करावं लागल नीट त्याला. आणि मला कसं आहे घरात इथं नेटवर्क नाही त्यामुळं व्हिडिओ टाकायला पण येत नाही. नेटवर्क कसं इथं खूपच अडचण आहे. फोनसुद्धा नीट येत नाही, नीट बोलणं होत नाही माणसाचं. येतंय ताईचा, माझ्या बहिणीचं, त्यांना पण तिकडं लांब जाऊन खूप बोलावं लागतंय तेव्हा नेटवर्क येतं. तसं आहे. त्रिशा उठली काय की एवढं थांबूया बाय सगळ्यांना.